तुम्ही नामदेव शास्त्री यांना दिली? नाही, मध्ये गेल्यानंतर ते आग्रह करत होते जेवण करा म्हणून, पण आम्ही म्हणलं आम्ही जेवण केलेलं आहे, चहा घेतला आम्ही आणि त्याच्यासाठी जे मध्ये बोललो त्याच्यापेक्षा वेगळं काही मध्ये बोललो नाही. ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या? तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या. म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता, त्यावरच आम्ही तिथं पण बोललो. अतिशय चुकीचं आहे म्हणले हे, आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण, तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले. एवढं बोलणं तिथं झालं आमचं आणि आम्ही परत निघून आलो लगेच. पण एक धनंजय यापूर्वी गडावर आले होते, त्यांनाही गडानं सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहेत. आज दुसरे धनंजय गेले, त्यांच्यासोबतही गड सोबत आहे असं शास्त्री म्हणाले. ते रात्री देखील म्हणले होते की आपण जिम्मेदारी घेऊयात कुटुंबाची, तर ते देखील म्हणजे ते पण आम्हाला काही बोलले नाहीत आणि आम्ही पण त्यांना ते सांगितलं नाही. कारण का जे समाजाने आत्तापर्यंत सर्व 18 पगड जातीतल्या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जे आपल्या कुटुंबाला भेटलेला आहे, जो आधार भेटलेला आहे, तो आधारच एवढा आहे की त्यावरच आपण सगळे पुढे पुढे जात आहोत न्यायाच्या दिशेनं. आणि जरी त्यांनी काही एखाद्या गोष्ट बोललो असतं तरी आम्ही त्यांना प्रत्युत्तर असं दिलं असतं महाराजांना, बाबांना, की न्याय मिळाल्यानंतर आम्ही हक्कानं येऊ, तुम्ही न्यायाच्या भूमिकेत राहा. ज्या काही गोष्टी घडल्यात पाठीमागं त्या पुढं घडू न देता तुम्ही योग्य भूमिका घ्यायला सांगा. जे गुन्हेगार आहेत त्यांची जे कोणी पाठराखण करते त्यांना हे सल्ला द्या की ह्या चुकीच्या लोकांचं समर्थन करू नका, त्यांना साथ देऊ नका, असं आम्ही त्यांना व्यक्त झालो. पण तुम्हाला असं वाटतं का की शास्त्रींना या गोष्टीची माहिती नव्हती? आता त्यांना आम्ही ज्यावेळेस विचारलं, लास्टला विचारलं मी, बाबा तुम्हाला ह्या सगळ्या माहिती होत्या का गोष्टी? तर ते म्हणले मला ह्याच्यातली एकही गोष्ट माहीत नव्हती. म्हणजे त्या अर्थे आता ते तर खोटं बोलणार नाहीत आपल्याला, त्यांना ही प्रत्यक्ष माहीत नसतानाच. आणि आपण पण जे निर्णय घेतला की बाबांकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी गुन्हेगारांच्या मांडल्या पाहिजेत आपल्याला, कारण का एकच बाजू पुढं चालली तर दुसरी बाजू तशीच पाठीमागं राहू शकते. म्हणून आम्ही सगळ्या पुराव्यानिशी, पुरावे कोणते होते, एक गाव आहे मस्साजोग, 4000 लोकसंख्या आहे, त्या 4000 लोकसंख्येमध्ये ह्या गुन्हेगारा एवढे सुद्धा किरकोळसुद्धा गुन्हे त्यांच्यावर नोंद नाहीत. त्याचं प्रमाणपत्र पोलीस स्टेशननं, पोलीस यंत्रणेनं आपल्याला दिलेलं आहे मागच्या वर्षी. आणि आत्ता जे ह्या गुन्हेगारांची जी एवढी बंच होता ते बघून त्यांना 100% धक्का लागला असेल बाबाला की हे असं कसं काय होऊ शकतंय. आणि तेच आम्ही त्यांना दाखवलं की आमचं गाव एवढं एकोप्याने राहणारं, सामाजिक सलोखा राखणारं अशा एका समाजसेवकाला, लोकप्रतिनिधीला ह्या लोकांनी अशा चुकीच्या पद्धतीनं संपवलं. म्हणून आम्हाला ते प्रत्यक्षदर्शी जाऊन त्यांना दाखवणं होतं आणि आम्ही ते दाखवलं. अनुभव बाबा बोलले की काही माहीत नव्हतं, याचा अर्थ त्यांनी जे वक्तव्य केलंय त्यांना चुकीची माहिती दिली गेली, त्यांना खरं माहीत नव्हतं म्हणून ते तसं बोलले. 100% आता बाबा तसं नाहीत बोलणार. त्या गुन्हेगारांचे आपण एक बंच दिलेला आहे, त्याचे गुन्हे शोधताच म्हणजे इतकं भयानक परिस्थिती आहे. कागदावर आलेले तेवढे गुन्हे आहेत आम्ही सांगितलं, असे जे कागदावर आलेले नाहीत आणि जे मिटवामिटू केलेली असेल म्हणा किंवा काही प्रेशर खाली केलेले गुन्हे असतील ते तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आम्ही हे देखील त्यांना स्पष्ट केलं. थँक्यू. खरं तर नामदेव शास्त्री यांच्याशी आपण पहिल्यांदाच भेटला असाल. काय नेमकं शास्त्रीला तुम्ही सांगितलं आणि शास्त्रीने हे सगळं काय काय ऐकून घेतलं? मी महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि जसं आम्ही त्यांना सांगण्यासाठी आलतो की जसं माझ्या वडिलांचा हत्या कशामुळे झाली, तो घटनाक्रम काय होता, आज त्यांना आम्ही सांगितलं. जसं नाण्याला 2 बाजू असतात तसं त्यांना एकच बाजू माहीत झाली, म्हणून आमच्याकडून आज त्यांना आम्ही ती दुसरी बाजू सांगितली. यावर त्यांचं ते वक्तव्य करतील आणि त्यांनीच एक आम्हाला शब्द दिला आहे की पूर्ण भगवानगड आज तुमच्या सोबत आहे. आज त्या मतावर आम्ही ठाम आहोत. पण काय काय नेमकं त्यांना सांगितलं तुम्ही जे यापूर्वी शास्त्रींना माहीत नव्हतं? म्हणजे ते तर आम्हाला म्हणले की जे आज तुम्ही आम्हाला सांगितलं, तर चाचांनी नंतर विचारलं त्यांना येताना की हे तुम्हाला म्हणजे माहीत झालं असतं का किंवा होतं का? तर ते म्हणले हे मला माहीत झालं नसतं आणि हे मला माहीतही नव्हतं. कदाचित त्यांना ते माहीत नसेल म्हणूनच त्यामुळे आज आमची बाजू घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलतो, त्यांना आमची बाजू सांगितली, त्यांनी ते ऐकूनही घेतली. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.